ही लक्षणे नसल्यास दोन्हीही किडन्या चांगल्या आहेत. 10 ते 12 अशी लक्षणं जी जर तुमच्यात दिसली नाही तर तुम्ही समजून जायचं आहे तुमच्या दोन्हीही किडन्या एकदम चांगल्या स्थितीत आहे आणि त्या सर्व चांगलं काम करत आहे. आजकाल किडनी रिलेटेड प्रॉब्लेम खूप प्रमाणात वाढले. अगदी छोट्या मूतखड्यापासून किडनी ट्रान्सप्लांट देखील केलेली आज मितीला आपल्या आसपास ऐकायला मिळत आहे. मग यात आपण काय खबरदारी घ्यायची? कोणती अशी लक्षणं आहेत की जी सुरुवातीला आपल्याला असं दर्शवतात की आपली किडनी आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे, आता आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे दाखवणारे आपले काही शरीर लक्षणे दाखवत असतात. काही अशी प्रमुख लक्षणं आहेत, 10 ते 12 अशी प्रमुख लक्षणं आहेत की जे जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शरीरावर जर दिसले तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ समजून घ्यायचं आहे की आपली किडनी ही खराब झालेली असू शकते. किंवा ही अशा प्रकारची कुठलीही लक्षणे जर तुमच्या बॉडीमध्ये दिसली नाही किंवा तुम्हाला काही असं ऑब्झर्व झालं नाही तर तुम्ही समजून जायचं आहे की आपल्या दोन्ही किडन्या चांगल्या आहेत म्हणून. तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल किडनीच्या संदर्भातील असे 10 ते 12 लक्षणं पाहणार आहेत की जे आपल्याला दर्शवतात की आपल्या दोन्ही किडन्या आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे. तर डिटेल आपण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थोडीशी लघवी करताना जळजळ व्हायला लागली, किडनीच्या बाजूला दुखायला लागलं, लघवीचा कलर बदलला तर आपण टेन्शनमध्ये येतो. आपल्याला वाटतं आता आपल्या किडनीला काहीतरी झालेलं आहे, कारण की फार प्रमाणात आपण ऐकत आहोत किडनीचे आजार प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे भीतीचं वातावरण असते. मग आता आपण घाबरून नेमकं केव्हा जायचं किंवा कोणते असे लक्षणं असतात की त्यावरून आपण समजून घ्यायचं की नेमकं आपल्याला किडनीचा त्रास सुरू झालेला आहे का किंवा किडनीला काही प्रॉब्लेम आलेला आहे का आपण निर्धास्त राहायचं आहे. तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण 10 ते 12 अशी सूक्ष्म लक्षणं तुम्हाला सांगणार आहोत आणि बारीक समजून देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की ते जर तुम्हाला नसतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. आता पहिलं असं लक्षण जे किडनी खराब झाली की नाही ते दाखवतं तर ते म्हणजे सतत थकवा येणं आणि अशक्तपणा जाणवणं. वेळेवर जेवण करताय, आराम देखील केलेला आहे, काही कष्टही नाही केलं, काही उचल साचलही केली नाही, थकवा वाटतोय, तर हे किडनी खराब होण्याचा संकेत असू शकतो. जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ रक्तप्रवाहात जमा होऊ लागतात आणि त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. जर तुम्हाला वारंवार ऊर्जेची कमतरता भासत असेल तर तुम्ही तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. दुसरं कारण जे आहे, थंडी वाजून येतं, भयंकर थंडी वाजून येते. म्हणजे फॅन जरी लावला तरी आपल्याला असं वाटतं हा फॅन बंद करा. लोकांना उकडत असतंय पण आपल्याला थंडी वाजत असते. तर हे देखील लक्षण आहे किडनी खराब होण्याचं. त्यानंतर पुढचं लक्षण आहे दम लागणे. होय, मोठ्या प्रमाणावर दम लागतो. आता होतं काय का हा विषारी घटक, हा जो कचरा, कारण किडनीचं कामच आहे की आपल्या शरीरामधील जो कचरा आहे तर तो रक्ताचं फिल्ट्रेशन करून तो बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. पण किडनी जेव्हा खराब व्हायला लागते, जेव्हा तिची कार्यक्षमता खराब होते तर त्यावेळेस हे जे विषारी पदार्थ आहे किंवा जे टाकाऊ पदार्थ आहे ते शरीरामध्ये साचत चालतात. हे जसे जसे साचायला लागतात तसे तसे हे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करायला सुरुवात करतात. ज्या ज्या ठिकाणी रक्त पोचायला पाहिजे, ऑक्सिजन पोचायला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गडबड होते फुफ्फुसामध्ये. तर फुफ्फुसामध्ये देखील मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे फुफ्फुसामध्ये देखील त्या विषारी पदार्थांचं जे काय आहे तर ते त्या ठिकाणी ते शिल्लक राहतात, ते निघून जात नाही, त्यामुळे दम लागायला सुरुवात होत असते. पुढचं जे लक्षण किडनी खराब होणं दर्शवतं ते म्हणजे चक्कर येणं. थकवा येतो, अशक्तपणा येतो आणि पुढे जाऊन चक्रा देखील यायला सुरुवात होतात. हळूहळू चक्रा येतात तर याचं कारण म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. आधी सांगितल्याप्रमाणे विषारी पदार्थांचा जो काय हे आहे प्रमाण आहे ते रक्तात इतकं प्रचंड वाढतं की ऑक्सिजनची जी काय वाहतूक आहे ती होण्यामध्ये अडचणी येतात, अडथळे निर्माण होतो. त्यामुळे पेशींना म्हणा, मग ते मेंदूला असेल किंवा इतर जे हृदयाला असेल तर ऑक्सिजन पुरवठा होत नाही आणि त्यामुळे चक्र येणं त्या ठिकाणी हे सुरू होतं. पुढचं जे लक्षण आहे ते फार चमत्कारिक आहे, ते म्हणजे कन्फ्युजन होतं, वैचारिक गोंधळ त्या ठिकाणी होत असतो. काय होतं अशा या प्रकरणामध्ये एकदा विषारी पदार्थ भरपूर वाढले की काय होतं की मेंदूला देखील ऑक्सिजन पुरवठा कमी व्हायला लागतो. किडनीची जशी जशी अजून कार्यक्षमता कमी होते तसा तसा ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूकडे कमी कमी जायला लागतो आणि ऑक्सिजन जसा मेंदूला कमी जाईल तसं तसं त्याची कार्यक्षमता घसरते, वैचारिक गोंधळ व्हायला लागतो, काही गोष्टी आठवत नाही, सांगितलेलं लक्षात राहत नाही. तर हे देखील किडनी खराब होण्याचं लक्षण असू शकतं. त्यानंतर पुढचं जे आहे अंगावर एक खाज येणं. काय होतं, बऱ्याच वेळा अंगावर पुरळ येते, लाल डाग पडणं, काळे डाग पडणं, अशा प्रकारे एक खाज यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा असे हे जर हे आलं तर आपण काय करतो की जे त्वचा विकार तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जातो.
ते काय करतात की ते त्यानुसार आपल्याला गोळ्या औषधं देतात, मलम देतात. पण ते गोळ्या औषधं करूनही, मलम लावूनही त्या ठिकाणी ते बरं होत नाही. तर त्यावेळेस समजून घ्यायचं आहे हे किडनी खराब होण्याचं लक्षण आहे. कारण की हे विषारी द्रव पदार्थ जे आहे तर त्याची रिॲक्शन आपल्या त्वचेच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असते. सर्व अशुद्धता त्वचेवर यायला सुरुवात होते. त्यामुळे काळेपणा, लाल डाग, खाज येणं असे प्रकार त्या ठिकाणी सुरू होतात. त्यानंतर सगळ्यात प्रमुख लक्षण जास्त अंगावर सूज येणं. ऑक्सिजनचा त्या ठिकाणी जसं जसं प्रमाण कमी होतं तसं तसं पायाला सूज येते. पाय इतके टम त्या ठिकाणी सुजतात की बोट जर दाबलं तर अगदी म्हणजे तिथे खड्डा पडतो. इतके टम सुजलेले त्या ठिकाणी पाय असतात. काही जणांचा चेहऱ्यावर त्या ठिकाणी सूज येते, पायावर सूज येते, मांड्यांना सूज येते. तर ही सूज देखील जे काही किडनी खराब होण्याचं मोठं लक्षण आहे. त्यानंतर एक विशेष असं देखील लक्षण असतं की तोंडाची चव जाते. म्हणजे काहीही जरी खाल्लं तर असं एक त्याला मेटल टेस्ट असं म्हणतो आपण. म्हणजे एखादा धातूचा तुकडा तोंडात धरल्यावर कशी चव लागते, तर तुम्ही काहीही खा, किती आवडती वस्तू खा, खूप स्ट्रॉंग चवीची खा किंवा काही खा, ती मेटॅलिक टेस्ट म्हणजे एखाद्या धातूचा तुकडा तोंडात धरल्यासारखी चव लागते. यामध्ये होतं काय की जे शरीरामधले घाण पदार्थ शरीराला बाहेरच टाकायचे आहेत, मग ते प्रयत्न करतं की तोंडाच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून, मूत्राच्या किंवा मलाच्या माध्यमातून बाहेर काढायचा प्रयत्न करतं. पण त्यावेळेस आपल्या जिभेवर त्या ठिकाणी ते पदार्थ येतात, त्याचा तोंडाला देखील वास येतो आणि त्याची चव एक वेगळ्याच पद्धतीची त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे चव देखील चुकीच्या पद्धतीने लागते. त्यानंतर मळमळ आणि उलट्या आणि भूक न लागणे खूप महत्त्वाचं हे लक्षण असतं. किडनीची जी काही नुकसान होते त्यामुळे मळमळ, उलट्या, भूक न लागणे यासारखी पचन क्षमतेच्या रिलेटेड लक्षणं दिसू लागतात. किडनीच्या बिघडलेल्या कार्यामुळे शरीरात विषारी लिक्विड जमा झाल्यामुळे पाचन तंत्रात अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामी ही जी काही लक्षणं आहेत ती दिसून येतात. किडनीच्या नुकसानीच्या इतर लक्षणासाठी तुम्हाला सतत जर पोटाचे त्रास जर होत असतील, उलट्या, मळमळ, भूक न लागणे हे होत असेल, तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर एक लक्षण असं आहे की लघवीचा त्या ठिकाणी कलर चेंज होणं, लघवीमध्ये एक विशेष प्रकारचा फेस येणं. तर तो फेस म्हणजे शरीरामधून जे काय आहे प्रोटीन त्या ठिकाणी लघवीमध्ये येत असतं, त्याचा फेस होत असतो, त्याचे बुडबुडे त्या ठिकाणी तयार होत असतात. तर हे देखील तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. आता अशा प्रकारचं कुठलंही लक्षण जर तुमच्या शरीरामध्ये दिसलं नाही तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा किडनीचा त्रास नाही आहे. बिलकुल घाबरून जायची गरज नाही. पण यापैकी कोणताही जर दिसलं किंवा तुम्हाला मनाला जरी वाटलं तरी तुम्ही तात्काळ जे काय तुमचे नजीकचे डॉक्टर आहेत त्यांचा नक्कीच सल्ला घेतला पाहिजे आणि तुम्ही तुमची किडनी फंक्शन टेस्ट ही करून घेतली पाहिजे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. तर नक्कीच मी काय म्हणतो की कुठल्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी घ्यायला नाही पाहिजे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंट करायला विसरू नका. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.